धारणी मेळघाटामध्ये विकास कामाच्या नावाखाली सुरू आहे का मोठा भ्रष्टाचार? तीच खुले ठेकेदारामुळे आता मेळघाट हादरला आहे. शेकडो गावांमध्ये सुरू असलेल्या विकास कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचे आरोप होत आहेत. मांडवा गावातील नाला खोलीकरण आणि बंधाऱ्यांच्या कामाने अनेक गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत. नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण पाहूया विशेष रिपोर्ट मधून. धारणी तालुक्यातील अनेक गावांमध्ये विविध शासकीय निधीतून विकास कामे सुरू आहेत. आमदार निधी, जिल्हा परिषद, सिंचन विभाग, कृषी विभाग आणि पाणी पुरवठा योजनांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची कामे सुरू असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. मात्र प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच असल्याचे चित्र समोर येत आहे. मांडवा गावात करण्यात आलेल्या नाला खोलीकरण आणि रुंदीकरणाच्या कामात मोठ्या अनियमिततेचा आरोप ग्रामस्थांनी केलेला आहे. ठेकेदाराने आपल्या मर्जीप्रमाणे काम करत आवश्यक नसलेल्या ठिकाणी देखील खोलीकरण केल्याचा आरोप आहे. इतकेच नाही तर कोणत्याही तांत्रिक निकषाशिवाय एक नव्हे तर 2 बंधारे उभारण्यात आल्याचे समोर आले आहे. या बंधाऱ्यांचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला असून फक्त बिल काढण्यासाठी हे काम करण्यात आल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. विशेष म्हणजे हे काम कोणत्या योजनेतून आणि कोणत्या निधीतून सुरू आहे याबाबत स्पष्ट माहिती देखील उपलब्ध नसल्याने संशय अधिक गडद झाला आहे. संबंधित विभागाचे अधिकारी मात्र कागदोपत्री सर्व काही सुरळीत असल्याचे सांगत आहेत. मात्र प्रत्यक्ष वास्तव पाहता विकास कामाच्या नावाखाली निधी लाटण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप आता जोर धरू लागला आहे. मेळघाटातील विकास कामांमध्ये सुरू असलेल्या कथित गैरप्रकारांमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. निकृष्ट कामांना जबाबदार कोण? शासकीय निधीचा हिशोब कोण देणार? आणि या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होणार का? हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.